आम्ही हॉटेलवरती गेलो, जेवून खाऊन मस्त काउंटरवरती बिल करायला गेलो का हॉटेल मालकाला माहित राहते कार्यकर्ते आले, आता बडीशेपची बाटली संपली. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता मागले 3 दिवस झाले संध्याकाळचं सारखं हॉटेलला जातोय, कारण की कधी कोणची बर्थडे पार्टी राहते तर कधी कोणी स्पॉन्सर राहते. पण आज सगळ्यांच्या विचारांनी TTMM केलं तर आज आलो होतो ढावरा मटण खायला. आता बेल्ल्यामध्ये अस्सल गावरान चुलीवरचं जेवण जर करायचं असलं ना, हॉटेल रस्सा बाटली. आता हॉटेल बद्दल आम्ही जसं ऐकलं होतं ना तसंच आतून पण बरं का हॉटेल. म्हणजे गेल्या पहिल्यांदा आम्ही किचन मध्ये गेलो, इथं मस्त पैकी चुलीवरल्या भाकरीचा बेत चालू होता. पुढे फुल कस्टमरची गर्दी होती आणि त्यांच्या सेवेसाठी माग स्वतः मालक म्हणजे जुनी भाऊ त्यांच्या हाताने थाळे सजवत होते. आता इथे मिळणार तुम्हाला अनलिमिटेड ढावरा थाळी 250 ला आणि स्पेशल अनलिमिटेड ढावरा थाळी 300 रुपयाला. बाकी इकडे वस्तात नाही तर किचन मध्ये जाळंदूर संगत काढला होता भाऊ. ऑर्डर रेस्टोर म्हटलं हॉटेल फिरून भाऊ इकडे बर्थडे पार्टीसाठी आणि फॅमिलीसाठी जेवायला बसण्याची एकदम क्वालिटी व्यवस्था केलेली. तेवढ्या तिकडे आपल्याला ऑर्डर पण आली, स्वतः मालक थाळ्या घेऊन आले. त्यांना म्हटलं पटक्यात आणा बरं, आता ना जाम भूक लागली. आता पहिल्यांदा थाळी समोर आली का माझं तर काय मी ब्लॉग साठी व्हिडिओ काढते, पोरांचं कसं आता माहिती का पहिल्यांदा स्नॅप टाकायला लागते, त्याशिवाय जेवण जात नाही. आता पहिल्यांदा थाळी आली का तिच्यामध्ये मस्त पैकी लिंबू बिंबू पिळून आहे ना रस्सा वारपायचा, कारण की जसं हॉटेलचं नाव आहे ना रस्सा भाकरी तसाच त्यांच्यावाला रस्सा बने. आणि भाकरीचं तर काही विचारायलाच नको, डायरेक्ट चुलीवरल्या भाकरी असते. आज काय मालकाला सुट्टी नाही, नुसत्या भाकरी चोर हाणल्या पोरांनी, कारण की मेसचं खाऊ कटाळलेले आणि अस्सल गावरान चुलीवरले जेवण भेटल्यावर मग काय पोरं हातात असते का. बाकी तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्या आणि कस्टमर काय म्हणते जेवणाबद्दल ते पण ऐकून जा. नंबर आणि छान अशी क्वालिटी आहे, क्वांटिटी पण व्यवस्थित आहे, क्वालिटी एक नंबर आहे. रस्सा भाकरी टॉपचा विषय.